वाल्मिक कराड याला नाशिक कारागृहात हलवणार असल्याची माहिती आहे। कारागृह प्रशासनाने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे। सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराड याला नाशिक कारागृहात हलवणार असल्याची माहिती आहे। मोठी अपडेट या घडीची समोर आलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव हालचाली सुरू झाल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला नाशिक कारागृहामध्ये हलवणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराड याचं ठिकाण बदलण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडलेले आहेत। उदय, काय अधिकची अपडेट आहे यात? नक्कीच आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या बीडच्या मध्यवर्ती कारागृहात आहे आणि या कारागृहात गेल्या काही दिवसात वाद देखील झाले होते। तसेच कैद्यांमध्ये मारामारी झाल्याची देखील चर्चा होती। त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही, परंतु त्यानंतर या ठिकाणचे जे काही कैदी आहेत त्यांना इतर कारागृहात हलवण्यात आलं होतं। त्यानंतर देशमुख कुटुंबानं देखील या ठिकाणाहून त्यांना हलवावं अशी मागणी केली होती। आता यावर कारागृह प्रशासनानेच निर्णय घेतल्याची माहिती आहे। याबाबत कारागृह प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहात हलवण्यात येणार आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा सगळा निर्णय घेण्यात आल्याचं देखील समोर येत आहे। त्या दिशेने हालचाली सुरू असून आता याबाबत लवकरच कारागृह प्रशासनाकडून आपली भूमिका स्पष्ट केली जाणार आहे। परंतु आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात बीडचं कारागृह जे आहे ते वादात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। या ठिकाणी जे कैदी आहेत त्यामध्ये मारामारी देखील झाली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडला नाशिक जेलमध्ये हलवणार का अशी याबाबत चर्चा सुरू असून लवकरच याबाबतची अधिकृत माहिती समोर येऊ शकणार आहे। नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी।